नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी वाफळे तालुका माढा जिल्हा सोलापूर या गावातील आहे. हा जो तुम्ही झेंडूचा प्लॉट बघत आहात तो कल्पवृक्ष कंपनीचा कल्पेलोटॉल या वाणाचा हा प्लॉट 4,500 रोपांचा हा प्लॉट आहे. 2 ओळीतलं अंतर जवळपास 6 फूट 6 ते 7 फूट या शेतकऱ्याने ठेवलेलं आहे आणि 2 रोपातलं अंतर जे आहे ते 1.5 फूट ठेवलेलं आहे. शेवग्यामध्ये केलेलं हे आंतरपीक झेंडू या शेतकऱ्याने केलेलं आहे. याचं नियोजन असेल जे मॅनेजमेंट खूप छान असं या शेतकऱ्याने केलेलं आहे. त्याचा फायदा नक्कीच त्यांना होईल. तर हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे शेतकरी मित्रांनो, की आज मार्केटला झेंडूच्या व्हरायट्या खूप म्हणजे अगदी शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होण्यासारख्या व्हरायटी आज मार्केटला आलेल्या आहेत. नक्की आपल्या शेतात कोणती व्हरायटी करावी आणि ती का करावी यासाठी हा व्हिडिओ मी शेतकऱ्यांसाठी करू इच्छितो आहे. की हा जो कल्पवृक्षाचा कल्पेलोटॉल हा प्लॉट आहे जो की शेतकऱ्यांना 2 महिन्यापूर्वीची लागण केलेली होती. आज दिनांक आहे 26 ऑगस्ट 2024. याचं जे स्ट्रक्चर असेल, याचे जे फुटवे असतील ते तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असे फुटवे असतील किंवा या झाडाचं सेटिंग असेल. या शेतकऱ्याने मी याआधीच याचं फुलं असतील ते तोडलेले आहेत. 2री 3री पालवणी आहे या प्लॉटची. तर जे काही फुटवे असतील किंवा जे काही सेटिंग असेल ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांसाठी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. की तुम्ही नक्कीच आपल्या शेतात कल्पवृक्ष कंपनीचा कल्पेलोटॉल हा वाण नक्कीच लावून बघा. व्यापाऱ्यांची पसंती असलेला, व्यापाऱ्यांना मार्केटला चालणारा हा वाण आहे कल्पवृक्षाचा कल्पेलोटॉल. मी नक्की शेतकऱ्यांना विनंती करू इच्छितो की तुम्ही आपल्या रानात किंवा आपल्या शेतात या प्लॉटची लागवड करून बघा, तुम्हाला रिझल्ट भेटतील. याचे जे फुटवे असतील किंवा या झेंडूचं जे डिसीज रेजिस्टंट पॉवर म्हणतो आपण, रोगप्रतिकारशक्ती, ते पण तुम्ही बघू शकता. शेतकऱ्यांना केलेलं नियोजन असेल, पूर्ण प्लॉट बांधून तुम्हाला याच्यावर एकही रोग दिसणार नाही. जे सेटिंग असेल पूर्ण प्लॉट त्यांनी असाच वेळूच्या साह्यानं बांधून घेतलेला आहे. मी तुम्हाला 2री ओळ पण पलीकडे जाऊन दाखवेन. खूप सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे. जेवढं तुम्ही उत्कृष्टरित्या नियोजन कराल तेवढं तुम्हाला बेनिफिट त्या प्लॉटमध्ये होतो आणि नक्कीच होतो. मी शेतकऱ्याने पुन्हा एकदा तीच विनंती करतो की थोडा मार्केटचा अभ्यास करून तुम्ही कोणती व्हरायटी लावावी आणि ती का लावावी याचा अभ्यास करून तुम्ही थोडीशी आपल्या रानात त्या व्हरायटीचं लागवड करावी, एवढीच विनंती. मी तुम्हाला 2ऱ्या साईडला जाऊन ते प्लॉटचं स्ट्रक्चर किंवा असेल किंवा प्लॉटमधलं जे नियोजन असेल ते दाखवतो. अशा प्रकारे त्यांनी 2 ओळीतलं अंतर असेल ते ठेवलेलं आहे. फुलांचा पण मी तुम्हाला व्हिडिओ याच्याबद्दल लगेच दाखवेन. खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही आपल्या क्षेत्रात कल्पेलोटॉल या व्हरायटीची लागवड करून बघा. धन्यवाद.